जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव। आज बरेच दिवसानंतर आमचा मुहूर्त निघालेला आहे। सर्व घोड्यांना आम्ही टिटॅनसचे इंजेक्शन लावतो आहे। तर टिटॅनसचा जो डोज आहे, इंजेक्शन टिटॅनस टॉक्झॉइड, त्याचा डोज आहे जवळपास 5 ml घोड्यांना द्यावं लागतं। आणि पूर्वी मार्केटमध्ये 5 mlचं वायल यायचं, पण आता गव्हर्नमेंटने ते बॅन केलं असल्यामुळे हे 0.5 mlचे आपल्याला 10 ampule घ्यावे लागतात एका घोड्याकरता। डोज सर्व घोड्यांकरता सारखाच आहे, लहान असो किंवा मोठा असो। सध्या आता आम्ही वीर, शमशेरला आणि अवन्याला देऊन झालेला आहे। आणि राणीला देताना आम्ही आत्ता एक शॉर्ट रील बनवलेला आहे, तर तो पण मी शेअर करीन। आणि आता फक्त पद्माला द्यायचं बाकी आहे। करू पण ही माझी अर्धांगिनी, माझी बायको, ती पण मला मदत करते आहे। कारण आम्हाला 50 एम्पूल फोडून भरायचे होते। 10 mlची सिरिंज आम्ही यूज करतो आणि निडल जी आहे ती आम्ही मोठीवाली यूज करतो, ही ग्रीन कलरची, तुम्हाला जर का लक्षात येत असेल इथे। तर हे 5 ml इंजेक्शन आपण याच्यात भरलेलं आहे। आणि चला आता आपल्याला पद्माला इंजेक्शन द्यायचं आहे, बाकी सगळ्यांना देऊन झालेले आहेत। आज आमचा वीर सुटला होता, त्यांनी शमशेरला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आज त्याला थोडीशी बत्ती बसलेली आहे। मला आवडत नाही मारायला, पण पर्याय नव्हता, कारण तो सापडत नव्हता आमच्या हातात। खूप परिश्रम आम्हाला घ्यावे लागले, तरी बरं झाला हा आमचा अजू आणि अजलान हे दोघं आल्यामुळे मला बरीच हेल्प झाली। तर मित्रांनो, आपण मानेमध्ये हे इंजेक्शन देत असतो। मी यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवला होता टिटॅनसचं इंजेक्शन कसं द्यायचं या संबंधी। हा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या हिंदी मित्रांसाठी हिंदीमध्ये रेकॉर्ड करून पाठवेन। हा जो मानेचा शेप असतो, हा जो अँगल असतो मानेचा, या ठिकाणी आपल्याला इंजेक्शन द्यायचं असतं। प्रॉपर मस्क्युलर भाग जो आहे हा या ठिकाणी आपण देत असतो। त्याकरता आधी आपण बिटाडीननी ही जागा नीट क्लीन करतो आहोत। आणि व्यवस्थित असा भाग बघून आपल्याला ही सुई या ठिकाणी निडल जी असते ही डीप करायची आहे। बस बेटा पद्मा, इंजेक्शन आत गेल्यानंतर आधी आपल्याला ओढून बघायचं आहे की जेणेकरून यात काही ब्लड नको यायला, कारण चुकूनही टिटॅनसचे इंजेक्शन हे वेनमध्ये जायला नको। हे कंपल्सरी आपल्याला इंट्रामस्क्युलरच द्यायचं असतं। तर आपण बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण इंजेक्शन माझं देणं झालेलं आहे। आणि माझी पद्मा अतिशय शहाणी आणि अतिशय गोड मुलगी आहे, जी कधीच मला कुठल्या गोष्टीला त्रास देत नाही। माझी बायको तिला सवत म्हणते, पण मी तिला मुलगी म्हणतो। अरे बेटा, आमा पिल्लू। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की कशा प्रकारे आम्ही सर्व घोड्यांना टिटॅनसचे इंजेक्शन दिलेले आहेत। त्याचा जो ॲक्च्युअल डोज आहे तो, जर का तुम्हाला नवीन सुरुवात आहे तुमची, तर पहिला डोज आज, दुसरा डोज 1 महिन्यानंतर आणि तिसरा डोज 6 महिन्यानंतर। आणि नंतर जर का वाटलं तर म्हणजे जसं आपण ज्याला बूस्टर डोज म्हणतो, तर बूस्टर डोज हा वर्षातनं एकदा कंपल्सरी दिलाच पाहिजे। आयडियली 6 months म्हणतात, म्हणजे 6 महिन्यातनं एकदा म्हणतात, पण मी वर्षातनं एकदा कंपल्सरी सगळ्यांना देत असतो। त्याला जसं जी घोडी प्रेग्नंट आहे, त्या प्रेग्नंट घोडीला 7व्या आणि 9व्या महिन्यात आपण 2 एक्स्ट्रा इंजेक्शन दिले पाहिजे, की जेणेकरून जे होणारा बच्चा आहे त्याला पण ती इम्युनिटी बऱ्यापैकी मिळालेली असते। मित्रांनो, तुम्हाला आमच्या या सगळ्या गोष्टी कशा वाटतात आम्हाला अवश्य कमेंट करा। तुमच्या कमेंट्स आम्हाला फार उत्साह देतात। मित्रांनो, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल संकेत मल्टीवर्स। थँक्यू मित्रांनो।